जाहीरनाम्यात म्हणलं होतं की फ्लेक्स मुक्त असेल कसबा आणि कसब्यात सगळे फ्लेक्स दिसतात। कसबा हा फ्लेक्स मुक्तच होईल। आज आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो महापौरांची निवड आहे ती आपण अतिशय साध्या पद्धतीने करणार आहोत। कसबा गणपतीच्या प्रांगणामध्ये बाप्पाचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या आरती करून या गुढी उभारून आपण या गणपती बाप्पाच्या याने महापालिकेच्या कारकिर्दीचा शुभारंभ आपण करत आहोत। या ठिकाणी आज जे दिसणारे बॅनर आहेत आजपासनं तुम्हाला पुन्हा कधी या ठिकाणी किंवा संपूर्ण कसब्यात बॅनर दिसणार नाही हे मी तुम्हाला आश्वस्त करतो। भाजपचे फ्लेक्स चालतात इतरांचे चालत नाहीत असं आहे का? म्हणजे कसब्यामध्ये भाजप लावलं तर हरकत नाही उलट तुमच्या माहितीकरता सांगतो भारतीय जनता पार्टीचा कुठलाही फ्लेक्स या पुढील काळात तुम्हाला दिसणार नाही। आज महापौरांची निवड आहे आणि अतिशय साध्या पद्धतीने ही निवड करायची। त्यामुळे जे ग्रामदैवत आहे कसबा गणपतीचा आशीर्वाद घेऊन त्यांची आरती मंगल आरती करून कुठलाही जामजाम न करता आज आपण महापालिकेचा कारभार चालू करणार आहोत। ऐतिहासिक कसबा मंदिर आहे, ऐतिहासिक कसबा मंदिरासमोर तुम्ही संपूर्ण पुणेकरांना शब्द देताय का हे भाजपचे शेवटचे फ्लेक्स असणार आहेत? हो 100%। गुढी उभारणार नाही, फटाकेबाजी वगैरे सगळं काल प्रेस घेऊन पण सांगितलं शहर अध्यक्षांनी, आज तेच सगळं पाहायला मिळालं। नाही फटाके कुठे ओढतो पण हे आज मंगलमय वातावरणामध्ये महापालिकेचा शुभारंभ आपण करत आहोत।